चला भांडी झाली, आता जेवण बघते काय करायचं. काय रोजचं जेवण शिळं राहतंय, किती सगळे जेवले तरी अजून एवढं जेवण आहे. अगं काय झालं तुला एवढं तनतन करायला? अहो काय किती जेवण बनवलंय तुम्ही, किती शिळं राहिलंय बघा बरं. अगं हो मान्य आहे, पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय झालंय? जेवणच तर राहिलंय ना फक्त. जरा शांत हो. शांत काय हो? अहो मी जेवण बनवते तर काही शिल्लक नाही राहत, आणि तुम्ही बनवता तेव्हा बघा किती राहिलंय. हे बघा एवढ्या चपात्या, सगळी लोक जेवली तरी पण एवढं राहिलंय, वाया जातंय ना ते. अगं वाया कुठे गेलंय जेवण? आपण जेवण मोजून मापून करायचं आहे का? घरात लहान मुलं आहेत, विसरलीस का तू? आणि त्यांना काय सांगून भूक लागणार आहे का? तू जेव्हा सांगणार तेव्हा त्यांना भूक लागायला. मोजून मापून कशासाठी करायचंय? म्हणून काय रोज 2-2 चपात्या एक्स्ट्रा करायच्या आणि वरनं म्हणायचं बचत करा बचत करा, काय असे होणार आहे? अगं दीप्ती, बचत आपल्या माणसांना उपाशी ठेवून होते का? मागच्या आठवड्यात जेवण रात्रीचं करत होतीस तर प्रत्येक माणूस उपाशी झोपत होता. कोणाचं पोट भरत नव्हतं, कधी भाकरी कमी पडत होता, कधी भात कमी पडत होता. मग त्यापेक्षा थोडस एक्स्ट्रा केलं तर काय फरक पडतोय? म्हणून एक्स्ट्रा करायचं, अहो याला काय अर्थ आहे? आणि हे बघा, जर पोट भरत नसतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. कोण नाही उपाशी झोपत. अगं कसं सांगतील ते? तुझा स्वभाव त्यांना माहितीये, तू काय बोलणार आहेस ते, म्हणून ते सांगत नाहीयेत. आणि तुला एक गोष्ट सांगू का दीप्ती, घरात जेवण मोजून मापून केलं ना तर घरातली भरभराट कमी होते. आणि जर घरात 2 घास जास्त केले ना तर सगळ्यांच्या मुखात 2 घास जास्तीचे तरी जातील. ते प्रेमानं मनसोक्त मनमोकळेपणानं खातील तरी. ह्याचा विचार कर ना. आणि हे सगळं जर केलंस ना तू तर घरात अन्नपूर्णेचा वास कायम राहतो, लक्षात ठेव. म्हणून थोडंसं जेवण एक्स्ट्रा केलं तर काही फरक नाही पडत. आणि हो, नको खाऊस ते, माझं मी खाते.